नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेचा सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. अनुदान वाढलेले आहे, परंतु वाढलेले अनुदान तुम्हाला मिळणार नाही. होय, अनुदान वाढलेले तुम्हाला मिळणार नाही. आता का मिळणार नाही, त्यामागची काय कारणे आहेत, तसेच इतर लाभार्थ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2-3 दिवसांपासून व्हिडिओ येत नव्हता, कारण मी आउट ऑफ कंट्री, बाहेर देशामध्ये असल्यामुळे मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे शक्य झाले नाही. परंतु GR ज्या दिवशी लॉन्च झालेला आहे अनुदान वाढीचा, त्या दिवशी मी जिथे होतो त्याच ठिकाणाहून तुमच्यापर्यंत व्हिडिओ जो आहे तर तो पोहोचवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला असेल. परंतु आता माझ्या लाभार्थ्यांनी, जे आपले नियमित श्रोता आहेत, त्यांना माहिती आहे की आपण माहिती ही अधिकृत माहिती देत असतो. आपण याआधी देखील सांगितलेलं होतं की GR पुढील 21 दिवसामध्ये येईल आणि त्याचनुसार GR जो आहे तर तो 21 दिवसाच्या आत, आपण सांगितलेल्या तारखेच्या आत आलेला आहे. तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे. आता पुढे आपण बघूया. बऱ्याच लाभार्थ्यांकडून रेशन कार्ड असेल, UDID कार्ड असेल किंवा इतर महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले जात आहे. बरेच लाभार्थी वारंवार फोन करत आहेत, परंतु त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या फोनचा जे आहे, तुमच्या मेसेजचे उत्तर आता लगेचच आपण देणार आहोत. त्याआधी माहिती जाणून घेऊया. तर बघा, नुकतंच जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना किंवा इतर सर्व निराधार योजनेंच्या लाभार्थ्यांना, इतर सर्व निराधार योजनेंच्या दिव्यांग लाभार्थ्यांना खास करून अनुदान वाढ झालेली आहे. परंतु ती झालेली अनुदान वाढ तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की सरकारकडे पैशाचा तिटोडा असतो, म्हणजे पैसे जे आहे तर ते कमी असतात आणि कुठल्या ना कुठल्या योजनेतून ते पैसे बाहेर काढण्याचं काम जे आहे तर ते सरकार नेहमी करत असतं. नेहमी आपण म्हणतो की पैसे कमी आहेत सरकारकडे. जेव्हा लाडकी बहीण योजना आली तर 100 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे तो सरकारने 500 रुपयाचा केला आणि अशा बऱ्याच गोष्टी वाढवल्या. जिथे आपल्याला 15 रुपये भरावे लागायचे गव्हर्मेंट योजनांसाठी, तिथे 50 रुपये भरावे लागतात, टॅक्स जो आहे तर तो चार्जेस. तर अशा प्रकारे आता तुम्हाला अनुदान तर वाढेल, परंतु सरकारला काही लोकांची अनुदान जे आहे तर ते थांबवावे लागेल किंवा काहीतरी त्रुटी काढाव्या लागतील. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. सरकार आता काही ना काही त्रुटी काढण्यास सुरुवात केलेली आहे सरकारने. एक आनंदाची बातमी अशी आहे की तुकाराम मुंडे सर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर राबवल्या जात आहे. ते खूप आनंदाची बातमी आहे की तुकाराम मुंडे यांच्यासारखे जे आहे तर ते महान व्यक्ती दिव्यांग विभागाला मिळालेले आहे. त्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. परंतु संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना ही सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येते, ही दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत येत नाही. त्यामुळे या योजनेचे जे निर्णय आहेत तर ते सामाजिक न्याय विभागाचे जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, सचिव आहेत, तर यांच्या अंतर्गत हे निर्णय घेतले जातात. तर बघा, महत्त्वाची अशी माहिती आहे की आता सरकार लवकरच सरकारने जरी तुम्हाला सांगितलेलं असलं की ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला अनुदान मिळेल, परंतु त्याचा सध्या शासन निर्णय जारी झालेला नाही आहे. मिळेल असा जारी झालेला आहे, पैसे वितरणाचा निर्णय जारी झालेला नाही. पैसे मिळेल असा जारी झाला आहे, परंतु संबंधित बँकांच्या याच्यामध्ये किती रुपये, आता पहिले जे लाभ मिळायचा तर त्याचे ठराविक रक्कम होती, परंतु त्याला रकमेमध्ये आता वाढ करावी लागणार आहे. म्हणून त्या वाढीव निधीचा स्वतंत्र बँक खात्यामध्ये अनुदान वितरण केलेला GR अद्याप सरकारने दिलेला नाही आहे. आता तो येईल लवकरच. परंतु त्याआधी सरकार जे आहे तर ते प्राथमिक स्तरावरती, म्हणजेच जे ग्राउंड लेवलवर, जसं की गावागावामध्ये, तहसील कार्यालयामध्ये ज्या दिव्यांगांकडे UDID कार्ड आहेत किंवा जे दिव्यांग आहेत, अशा दिव्यांगांकडे UDID कार्ड तसेच डिसॅबिलिटी कार्ड असणे बंधनकारक आहे. डिसॅबिलिटी कार्ड ऑनलाईन असले पाहिजे तुमचे, तसेच UDID आणि डिसॅबिलिटी कार्डवरती तुमचा जो नंबर आहे, इनरोलमेंट नंबर असेल किंवा तुमचा UDID नंबर असेल, हा जवळजवळ सेमच राहतो. महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांचा नंबर MH इथून सुरू होतो आहे आणि पुढे 13 ते 14 अंकांचा तो नंबर जो आहे तर तो
राहतो, तर तो दोन्ही याच्यावर सेमच आहे. तर ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी UDID कार्ड काढून घ्यायचे आहे. जर तुम्हाला UDID काढण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. आम्ही ऑनलाईन तुमचे UDID कार्ड काढून देण्यास मदत करणार आहोत. होय, UDID कार्ड ऑनलाईन कसे काढायचे किंवा ऑनलाईन काय करता येईल, जी मदत लागेल ती आमची टीम तुम्हाला करेल. एवढेच नव्हे तर महत्त्वाचा हा मुद्दा आहे की ज्या दिव्यांग व्यक्तींचे, खास करून जे दिव्यांग लाभार्थी आहेत, ज्या दिव्यांग व्यक्तींचे अद्यापही eKYC कंप्लीट झालेले नाही. कशाचे eKYC? तर UDID कार्डची, म्हणजे जे डिसॅबिलिटी कार्ड आहे तर त्याच्या स्वावलंबन पोर्टलवरती जाऊन तुम्हाला eKYC कंप्लीट करावे लागते. आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करावा लागतो आणि ती जर eKYC तुमची झालेली नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही. कारण सरकारला किंवा कुठल्याही याला पारदर्शकता आणण्यासाठी जे खरे दिव्यांग आहेत अशाच दिव्यांगांना हा लाभ मिळाला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला तो लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला जर 2500 रुपये घ्यायचे असतील तर तुम्हाला ही सर्व कामे करणं बंधनकारक आहे. आता एखाद्या सामान्य व्यक्तीनेही कसं करावं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ज्या सामान्य व्यक्तीला आपल्यापैकी कुणालाही जरी करता येत नसेल, eKYC करता येत नसेल किंवा तुमच्याकडे डिसॅबिलिटी कार्ड नसेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. या ग्रुपच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपच्या लिंक्स मिळतील, त्याला तुम्ही फॉलो करा. तिथे आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल, तुम्ही देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकाल आणि त्यानंतर जे काही मदत शक्य होईल ती मदत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही eKYC कंप्लीट केलेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी eKYC कंप्लीट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हा होता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्यापही तर सबस्क्राईब करा. तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप, टेलिग्राम, ट्विटरला देखील तुम्ही फॉलो करू शकता. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.